प्रकरण दुसरे. हेरगिरी. इतिहासाच्या पानांतून. चा जन्म 1968 मधला. या संघटनेचा इतिहास होण्यापुऱ्या अर्धशतकाचा. पण हे झाले या एका संस्थेबाबत. भारतीय हेरगिरीचा इतिहास पाहायचा तर मात्र आपणास थेट 5000 वर्ष मागे ऋग्वेद काळातच जावे लागेल. तिथे आपणास भेटेल वरुण, हा आद्य गुप्तचर प्रमुख, तमाम गुप्तहेरांचा पूर्वज. आता ऋग्वेद म्हटले की आपणास काहीतरी गूढ आध्यात्मिक वाटते किंवा भलतेच तात्विक वगैरे. परंतु तो त्या काळातल्या लोकजीवनाचा, लोकभावनांचा संदर्भ ग्रंथही आहे. छान खावे, प्यावे, जगावे. देवांनी आपणास भरभरून द्यावे, त्या बदल्यात आपण देवांना हवी वगैरे द्यावा, असे त्यात चाललेले. त्या काळातल्या ऋषींच्या दृष्टीने वरुण हा इंद्र, अग्नी, मरुत यांच्याप्रमाणेच त्यांचा पालन करता, रक्षण करता. ऋग्वेदात वरुणदेवतेची एक ऋचा येते. मित्र आणि वरुणदेव यांनी आम्हाला बलशाली बनवावे, वरुणदेवाने आमच्या हिंसक शत्रूंचा नाश करावा, असे त्यात म्हटले आहे. मित्र हुवे पुतक्ष वरुणच ऋषादसम. धियघृताचीय साधनता 7 ऋग्वेद मंडल 1, सूक्त 2. वरुणदेवाबद्दलचा असाच आणखी एक खास उल्लेख आढळतो, तो 41व्या सूक्तात. त्यात वरुणाची स्तुती आहे. राजासारखे वरुणादी देवगण शत्रूंच्या नगरांचा आणि किल्ल्यांचा खास करून नाश करतात. ते याजकांना खाच्या मूलभूत कारणांपासून दूर नेतात. वि दुर्गा विद्विष, पुरोघनंती राजानेशाम. नयंती दुरिता तीर्थ 3 ऋग्वेद मंडल 1. सूक्त 41. अथर्ववेदातही एके ठिकाणी वरुणाचा उल्लेख येतो, तो हेरगिरी संदर्भात. त्यांच्याकडे हेर आहेत. त्यांना 1000 डोळे आहेत, असे तिथे म्हटले आहे. तैत्तिरीय संहितेत दूत आणि प्रहित असे उल्लेख येतात. सायणाचार्यांच्या म्हणण्यानुसार दूत म्हणजे राजाचे प्रतिनिधी आणि प्रहित म्हणजे गुप्तचर. हा सगळा नागरी संस्कृतीच्या पायाभरणीचा काळ. त्यावेळीही गुप्तहेर ही संस्था व्यवस्थित कार्यरत होती. हेच यातून दिसते. पुढे महाभारतातही हेरसंस्थेचा थेट आणि स्पष्ट उल्लेख येतो. त्यात महारथी भीष्मांनी राजांची कर्तव्ये सांगितली आहेत. त्यांतले एक प्राथमिक कर्तव्य म्हणजे हेरांची नियुक्ती करणे. राजाने हे हेर नगरात, प्रांतांमध्ये, आपल्या मांडलिक राज्यांमध्ये ठेवावेत. कुणीही त्यांच्या नजरेपासून सुटता कामा नये. भीष्म सांगतात, कुणीही म्हणजे अगदी राजपुत्र, राजाचे नातेवाईक आणि मित्र सुद्धा. या हेरांकडे आणखी एक महत्त्वाचे काम असे. ते म्हणजे त्यांनी सरकारी कारभार नेमका कसा चालला आहे, अधिकारी कशा प्रकारे काम करत आहेत, याची इत्थंभूत माहिती राजाला द्यायची. शिवाय राजा आणि राज्यकारभार यांबाबत लोकांची काय भावना आहे, तेही राजाला कळवायचे. थोडक्यात त्यांनी गुप्तचर आणि वार्ताहर अशी दोन्ही कामे करावीत. आजही महाभारतातील हा उपदेश पाळण्यात येतो. हे विशेष. सरकारच्या गुप्तचर संस्था तर असतातच, परंतु लोकभावना समजून घेण्यासाठीही पोलिसांची एक विशेष शाखा काम करत असते. राज्यकारभारातील गुप्तचरांचे महत्त्व जसे महारथी भीष्मांनी ओळखले होते, तसेच ते जाणले होते कौटिल्याने. किंबहुना कौटिल्याने हेरगिरीचे एक व्यवस्थित असे शास्त्रच रचले, त्याचे नियम घालून दिले, तेही इसवी सन पूर्व 4थ्या शतकात. त्या नियमांच्या पायावरच आजची भारतीय हेरयंत्रणा उभी आहे. कौटिल्य म्हणजेच चाणक्य किंवा विष्णुगुप्त. मगधातील नंद वंशाचा पात करून चंद्रगुप्त मौर्यास राज्यारूढ करणारे, चाणक्यनीती सांगणारे. कौटिल्यम अर्थशास्त्रम हा त्यांचा राजनीतिशास्त्रावरील ग्रंथ एकमेवाद्वितीय असा. त्यात राज्यकारभाराच्या विविध अंगांची चर्चा येते. गुप्तचर यंत्रणा हा त्याचाच एक भाग. अर्थशास्त्रातील खासकरून 7 ते 10 या प्रकरणांत त्यांनी हेरगिरीचा विचार केलेला आहे. कापटिक, उदास्थित, गृहपतिकव्यंजन, वैदेहकव्यंजन व तापसव्यंजन, तसेच सत्री, तीक्ष्ण, रसद आणि भिक्षुकी असे गुप्तहेरांचे 9 प्रकार ते सांगतात. कोण असत हे गुप्तचर? ते विद्यार्थ्यापासून संन्याशापर्यंत सर्व थरांतले असत. कौटिल्य सांगतात, दुसऱ्यांची रहस्ये जाणून घेण्यात कुशल असा विद्यार्थी, तो कापटिक.
संन्यास घेऊन त्यापासून च्युत झालेला, परंतु बुद्धिमान तो उदास्थित. उपजीविकेचे साधन नसलेला परंतु बुद्धिमान आणि शुद्ध आचरणाचा शेतकरी म्हणजे गृहपतिकव्यंजन. असाच व्यापाऱ्याच्या वेशातला हेर म्हणजे वैदेहकव्यंजन. तपस्व्याच्या वेशातला तो तापसव्यंजन. राजाचे आप्त व संबंधी ते सत्री. प्राणाचीही पर्वा न करणारे शूरवीर ते तीक्ष्ण. परिव्राजिका झालेली दरिद्री, परंतु धीट ब्राह्मण विधवा ही भिक्षुकी हेर आणि स्वबांधवांबद्दल प्रेम नसलेले क्रूर वृत्तीचे हेर ते रसद, म्हणजे विष देणारे हेर. देशातील व परराज्यांतील गुप्त आणि बाह्य हालचालींची माहिती मिळवणे. परराज्यांत फितुरी माजवणे हे या हेरांचे काम. कोणाला फितूर करायचे, हेही कौटिल्यांनी सांगून ठेवलेले आहे. फितूर होऊ शकणाऱ्या 4 प्रकारच्या लोकांची यादीच त्यांनी दिली आहे. ते लोक म्हणजे क्रुद्ध, भयभीत, लोभी आणि मानी. गुप्तचरांनी शत्रूंच्या राज्यात पगारावर नोकरी मिळवून गुप्त बातम्या काढण्यासाठी परस्परांशी ओळख न ठेवता राहावे, असेही त्यांनी सुचवले आहे. अशा शत्रुराष्ट्रांतील हेरांना त्यांनी उभयवेतन हेर, डबल एजंट, म्हटले आहे. आज जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही, की तेथे हे असे उभयवेतन हेर नाहीत. कौटिल्यांच्या दूरदृष्टीचा आणखी एक नमुना म्हणून त्यांनी तापसव्यंजन हेरास नेमून दिलेल्या कामाकडे पाहता येईल. ते सांगतात, तपस्व्याचा वेश धारण केलेल्या या हेराने शहरापासून जवळच आपल्या शिष्यांसह वास करावा. त्या नगरात वैदेहकव्यंजनाचे म्हणजे व्यापाऱ्याच्या वेशातील हेराचे अनुयायी असणारच. त्यांनी या तपस्व्याची पूजा वगैरे करावी. तो सिद्ध पुरुष आहे, कोणालाही समृद्ध करू शकतो, अशा बातम्या पसरवाव्यात. मग तेथे नगरातील आषाढभूत येणारच. समृद्धीच्या आशेने आलेल्या त्या लोकांना अंगविद्येच्या, बॉडी लँग्वेजच्या साहाय्याने आणि शिष्यांनी केलेल्या खुणांच्या द्वारे त्यांच्या कुलात घडलेल्या घटनांविषयी सांगावे. उदाहरणार्थ अल्पसा झालेला लाभ, संतुष्ट होऊन राजाने दिलेले बक्षीस, परदेशातील घडामोडींची बातमी, तसेच हे आज किंवा उद्या घडून येईल, किंवा राजा अमुक अमुक करील, असे सांगावे. मग त्याचे ते भविष्य खरे ठरेल. अशी उपाययोजना गुळपुरुष व सत्री हेर यांनी करावी. लोकमत आपणांस हवे तसे वळवणे, अफवा वा अपमाहिती, डिसइन्फॉर्मेशन पसरवणे हे आजच्या मनोयुद्धातील, सायवॉरमधील प्रकार. कौटिल्य येथे तेच सांगत आहेत. या ग्रंथाचे हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल की, त्याने राज्यकारणातील, राज्याच्या हितासंबंधीचे नैतिकतेचे अवडंबर मोडून काढले. राजा हा व्यक्ती असतो आणि तो राज्यकर्ताही. दोघांनी आचरणात आणावयाच्या नीतीमध्ये फरक असतो. व्यक्तीने एखाद्याला फसवले, कोणा गुन्हेगाराची हत्या केली, तर ते अनैतिकच. पण राजाने गुन्हेगाराला फासावर चढवले, तर ते राज्यकारभाराच्या दृष्टीने नैतिकच. राजाने राज्याच्या हिताच्या दृष्टीने कोणाला फसवणे, शत्रूचा काटा काढणे यांत काहीही चूक नाही, अनैतिक नाही, हे कौटिल्याने अर्थशास्त्रातून अधोरेखित केले. त्यांच्या या कसोटीमुळे हेरगिरीच्या कृत्यांना, ती एरवी कितीही गरणी असली, नीतिमूल्यांना सोडून असली, तरी राज्यनीतीचे अधिष्ठान मिळवून दिले. ही बाब आज च्या कारवायांचा विचार करताना अतिशय महत्त्वाची ठरते. कौटिल्याच्या या विचारांना धर्मशास्त्राने, कादंबरी कार बाणासारख्या विद्वान लेखकांनी त्याज्य मानले असले, तरी राज्यकारभारावर या विचारांचाच प्रभाव होता. म्हणजे पुढे सम्राट अशोकानेही जरी अहिंसा प्रधान बौद्ध धर्म स्वीकारला असला, तरी म्हणून त्याने आपले सैन्य विसर्जित केले नव्हते. कौशल सम्राट प्रसेनजित हा गौतम बुद्ध आणि महावीर यांचा समकालीन. त्यांची बहीण ही मगध सम्राट बिंबिसार यांची पत्नी. अजातशत्रू हा त्यांचा मुलगा. पुढे या अजातशत्रूनेच आपल्या पित्याची, बिंबिसार यांची हत्या केली. त्या धक्क्याने बिंबिसार यांची पत्नी आणि प्रसेनजित यांची बहीण हिचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रसेनजित संतापला. त्याचे आणि अजातशत्रूचे युद्ध झाले. पहिल्यांदा त्यात प्रसेनजितचा पराभव झाला. पण हे पारडे पलटले, ते प्रसेनजितच्या पदरी असलेल्या हेरांमुळे. मोठी रंजक गोष्ट आहे तीर्थरूप. प्रसेनजित आणि अजातशत्रू यांच्यातील संघर्ष सुरू असतानाचा तो काळ.
कौशलमधील एका धर्मशाळेत प्रसेनजित यांचा एक माजी अधिकारी मंतीदत्त आणि थेर धनुग्ग 30 मुक्कामी होते. एके रात्री शेकोटी पेटवून ते छान गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता विषय युद्धाचा निघाला. 30 म्हणत होते की प्रसेनजितला युद्धकला माहीतच नाही. युद्ध कसे जिंकले जाते हेच त्याला कळत नाही. बोलण्याच्या भरात ते मग युद्धात कसा विजय मिळवायचा, त्यासाठी कोणत्या योजना आखायच्या, हे सारे खुलासेवार सांगू लागले. त्या शेकोटीची ऊब घेत बाजूलाच एक व्यक्ती बसली होती. ती हे सारे कान देऊन ऐकत होती. ती व्यक्ती होती प्रसेनजित यांचा गुप्तचर. त्याने प्रसेनजित यांना भेटून हे सारे संभाषण थेर धनुग्ग 30 यांनी सांगितलेल्या योजना सांगितल्या. आणि मग त्या माहितीच्या जोरावर प्रसेनजित यांनी पुन्हा अजातशत्रूवर हल्ला चढवला. लढाई जिंकली. या कथेतून आपणास प्रसेनजित यांच्या पदरी कसे हेरांचे मजबूत जाळे होते, याची कल्पना येते. पुढे मध्ययुगात गुप्तचरांची नोंद आपणास सापडते, ती कृष्णदेवरायांच्या अमुक्तमाल्यद या ग्रंथामध्ये. हरिहर आणि बुक यांनी स्थापन केलेल्या विजयनगर साम्राज्याचे हे उत्तराधिकारी. त्यांचा काळ 1509 ते 1529. बहामनी सुलतान महमूदशाहचा दणदणीत पराभव करणारा हा अतिशय शूर सम्राट. मुत्सदी, धार्मिक तितकाच सहिष्णू प्रवृत्तीचा आणि रसिकही. तो स्वत कवीही होता. अमुक्तमाल्यद हे त्यांचेच तेलुगू भाषेतील महाकाव्य. त्याचे मूळचे नाव विष्णुचित्तिया. यातून त्यांनी वैष्णव संत विष्णुचित्त यांची कहाणी सांगितली आहे. पण ती सांगत असतानाच कृष्णदेवराय यांनी त्यात त्यांची स्वत ची राज्यनीतीबद्दलची मते, तत्त्वे आणि धोरणे यांची मांडणी केली आहे. राजाची कर्तव्ये सांगितली आहेत. शत्रूंचा पात हे त्यांतील एक महत्त्वाचे कर्तव्य. कौटिल्याने अर्थशास्त्रात या शत्रूंचे 2 प्रकार सांगितले आहेत. एक अंतर्गत शत्रू आणि दुसरा बाह्य शत्रू. त्यातल्या अंतर्गत शत्रूंना जिंकून घेणे अत्यावश्यक, कारण त्यांच्यामुळे अनेक राजांना आपले राज्य गमवावे लागल्याचा इतिहास आहे. कृष्णदेवराय सुद्धा हेच सांगतात. ते म्हणतात, एखादा शेतकरी आपल्या शेताची व्यवस्था लावताना पहिल्यांदा काय करतो, तर शेताला कुंपण घालतो. मग शेतातले दगडधोंडे, तण साफ करतो. त्याचप्रमाणे राजानेही आपल्या राज्यातील शत्रूंना समूळ उखडून काढले पाहिजे. हे करताना प्रसंगी त्याने बाह्यशत्रूंशीही हातमिळवणी करावी. आपल्या विरोधकांवर राजाने कायम नजर ठेवावी. त्यासाठी हेर नेमावेत. बाह्यशत्रूंबाबत ते म्हणतात, धूर्त राजाने सावकाश, वेळ घेऊन बाह्यशत्रूविरोधात कारवाया कराव्यात. त्याचे लक्ष कधी विचलित झालेले आहे, तो कधी अडचणीत सापडला आहे, याकडे गुप्तचरांकरवी लक्ष ठेवावे. आणि एकदा ते समजले की बगळा जसा माशावर झडप घालून त्याला गिळतो, त्याप्रमाणे त्याच्यावर हल्ला करावा. कृष्णदेवरायाच्या लेखी गुप्तचरांना किती महत्त्व होते, याचा प्रत्यय आणखी एका उल्लेखातून येतो. राजाच्या दिनचर्येबद्दल ते सांगतात, दुपारी त्याने विदूषकांमध्ये वेळ घालवावा. पुराणे आणि काव्ये ऐकावीत. सूर्यास्तानंतर मात्र त्याने आपल्या हेरांशी आणि गुप्त हरकार्यांशी सल्लामसलत करावी. कृष्णदेवराय यांचा हा सगळा उपदेश महत्त्वाचा ठरतो. याचे कारण त्यांनी राज्यकारभाराची जी काही तत्त्वे सांगितली होती, त्यांचे पालन त्यांनी आपल्या अनेक लढायात केले होते. विजयनगर साम्राज्याच्या कारभारात केले होते. या तत्त्वांमध्ये अर्थातच हेरगिरीचा समावेश होता. हेरगिरीला असेच महत्त्व देणारे दुसरे थोर राज्यकर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दुर्दैवाने शिवछत्रपतींच्या हेरसंस्थेविषयी आज फारच कमी अस्सल कागदपत्रे उपलब्ध आहेत. हे आपल्या इतिहास लेखनाबाबतच्या एकंदर अनास्थेला साजेसे असेच. त्यामुळे राजांच्या हेरखात्याबाबत काही बखरींतील त्रोटक माहिती आणि इंग्रज, फ्रेंच वखारवाल्यांनी केलेल्या फुटकळ नोंदी यांपलीकडे काहीही मिळत नाही. त्याबाबत दंतकथाच भरपूर. अस्मिता फुगवायला त्या उपयोगी पडतात, परंतु त्यांतून खरा इतिहास हाती लागतोच, असे नाही. शिवशाहीच्या या इतिहासातून आपणांस एवढे बाकी नक्की समजते की बहिर्जी नाईक हे राजांच्या हेरखात्याचे प्रमुख होते. याबाबतचा महत्त्वाचा उल्लेख येतो सभासदाच्या बखरीमध्ये.
छत्रपती जाराम महाराज यांच्या आज्ञेनुसार कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेली ही बखर, त्यामुळे ती बऱ्यापैकी विश्वासार्ह मानली जाते. त्यात शिवछत्रपतींनी राज्यकारभाराची घडी कशी बसवली याचे वर्णन करताना सभासद सांगतो, दर हजारी, पंच हजारी, सरनोबत यांजवळून वाकनिसीचे कारकून व हरकारे व जासूद ठेवावे. सरनोबताजवळ बहिरजी जाधव नाईक, मोठा शहाणा, जासुदांचा नाईक केला. तो बहुत हुशार चौक करून ठेविला. शिवरायांच्या लष्करात जासूद म्हणजेच हेर असत. त्यांचे प्रमुखपद होते बहिर्जी जाधव नाईक यांच्याकडे. सभासद त्यांचे वर्णन शहाणा या शब्दात करतो. यानंतर मात्र सभासदाने बहिर्जींबाबत मौन बाळगलेले आहे. त्यांच्याबाबतचा पुढचा उल्लेख येतो तो थेट सुरत प्रकरणात. महाराजांची आग्र्याहून सुटका झाली, पण सभासद या बखरकाराचा समज असा की ते दिल्लीहून पळाले. ही आपली इतिहास लेखनाची गत. तर औरंगजेबाच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर महाराजांनी काही महिन्यातच चढाईचे धोरण आखले. विजापूरचे सरदार अब्दुल करीम आणि बेहलोल खान यांना रांगण्याच्या लढाईत धूळ चारली. आता मोगलाई हे राजांचे पुढचे लक्ष्य होते. त्यासाठी त्यांनी अत्यंत विचारपूर्वक योजना आखली. पहिल्यांदा काय केले तर पुढे जितकी शहरे मुंगलानीत होती ते जागा 4-5 माणसे वेशधारी करून पाळतीस ठेविली. वेशधारी माणसे म्हणजे वेषांतर केलेले हेर. त्यांनी तेथे पाळती घेऊन दोघे खबर सांगावयास यावे. दोघांनी तेथे हुशार राहावे. मोगलांच्या ताब्यातील प्रत्येक शहरात 4-5 हेरांनी घुसायचे. तेथे पाळत ठेवायची. माहिती काढायची. ती देण्यासाठी एकट्याने नव्हे तर दोघांनी यायचे. दोघांनी तेथेच राहायचे. शहराची सर्व खबर मिळाली की मग लष्कर पाठवून हवेलिया शहरे अमाराव्य. ही तजवीज केली. महाराजांच्या हेरखात्याचे काम कसे चालत असे हेच यातून दिसते. मोगलाई मुलखात हल्ले करण्याची जोरदार तयारी सुरू होती. सभासद सांगतो, तो इतक्यात सुरतेहून पाळती बहिरजी जासूद आला की सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सापडेल असे सांगितले. या वाक्यात बराच अर्थ दडलेला आहे. एक म्हणजे यावरून असे दिसते की बहिर्जी नाईक हे तेव्हा सुरतेत होते. ते पाळतीवर होते, म्हणजे तिथे बराच काळ असणार. शिवरायांच्या फौजेने ज्या नियोजनबद्ध पद्धतीने सुरतेतील व्यापाऱ्यांचे वाडे निवडून लुटले, ते पाहता त्या वाड्यांची, तेथील संपत्तीची, सुरक्षा व्यवस्थेची बित्तंबातमी फौजेला होती. बहिर्जी स्वत आणि त्यांचे सहकारी यांनी तेथील खडानखडा माहिती मिळवली होती. इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्समध्येही सेवाजी महाराजांनी हेर पाठवल्याचा उल्लेख आढळतो. फॅक्टरी रेकॉर्ड्समधील एका पत्रात असाच आणखी एक लक्षणीय उल्लेख आढळतो. दंडा राजापुरी संदर्भातील त्या पत्रात इंग्रज अधिकारी म्हणतो की शिवाजीचे हेर सर्वत्र आहेत. त्याच्या शत्रूला रसद कोण पुरवतं हे त्याला चांगलंच माहीत असतं. अबे कॅरे या इंग्रज प्रवाशानेही शिवरायांबद्दल अशीच माहिती दिली आहे. अबे कॅरे चौलमध्ये असताना तेथील शिवरायांच्या प्रमुख सरदाराला भेटला. त्यांच्यात गप्पा गोष्टी झाल्या. त्यावेळी या सरदाराने महाराजांबद्दल जी माहिती दिली ती कॅरे याने नोंदवून ठेवली आहे. तो लिहितो, शिवाजी महाराजांचा त्यांच्या बहादुरीवर मोठा विश्वास. बळाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो हे त्यांना माहीत होते. पण ते हुशार होते. त्यामुळेच प्रत्येक दरबारात त्यांनी त्यांची माणसे, त्यांचे हेर पेरलेले होते. ते त्यांना तिथे काय चालले याची बित्तंबातमी देत असत. त्याबद्दल महाराज त्या हेरांना भरपूर वेतन देत असत. या खबरा त्यांना इतक्या तातडीने कळत असत की शेजारच्या राजाच्या दरबारात काय शिजते हे वेळीच समजून ते त्या राजावर हल्ला करण्यास सज्ज असत. महाराजांकडून या हेरांना चांगले वेतनही दिले जात असे. पांडिचेरीतील फ्रेंच दूतांनी हे नमूद केले आहे. या दूतांचे नाव जर्मेन आणि कॅटेल. ते प्रत्यक्ष महाराजांना भेटलेले, त्यांच्याशी बोललेले. ते सांगतात की ते शिवाजी राजे त्यांच्या गुप्तचरांना भरघोस वेतन देत असत. या हेरांकडून सातत्याने त्यांना माहिती मिळत दिली जात असे. तिचा उपयोग त्यांना त्यांच्या मोहिमांमध्ये होत असे. फ्रँक्वा मार्टिन हा पांडिचेरीचा संस्थापक.
त्याने त्याची दैनंदिनी लिहून ठेवली होती. त्यात फ्रेंच दूतांनी सांगितलेली ही माहिती नोंदवलेली आहे. आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानावरील हल्ला, अफजलखान वध अशा अनेक प्रकरणांमध्ये नक्कीच या हेरयंत्रणेचा महाराजांना उपयोग झाला असावा. पण त्याबद्दल चोख नोंदी नाहीत. जे उल्लेख आहेत, ते केवळ कथा, कादंबऱ्यांतले. बहिर्जी नाईक जाधव हे महाराजांचे हेरप्रमुख. परंतु त्यांच्या कारवायांबद्दलचे अधिकृत उल्लेखही सुरत आणि जालनापूर प्रकरणातच सापडतात. दक्षिण दिग्विजयाच्या अंतिम टप्प्यात 1679 मध्ये शिवरायांनी जालना शहर लुटले. ती लूट घेऊन ते रायगडाकडे निघाले असताना मुघल सरदार रणमस्तखानाच्या फौजेने त्यांना पाठीमागून येऊन गाठले. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे सिधोजी निंबाळकरांनी 5000 मावळ्यांसह रणमस्तखानाच्या फौजेला अडवून धरले. दरम्यानच्या काळात औरंगाबादहून रणमस्तखानास सहाय्य करण्यासाठी केसरीसिंह आणि सरदार खान यांच्या नेतृत्वाखाली कुमक धाडण्यात आली. महाराजांना वेढ्यात अडकवण्याचा त्यांचा डाव होता. पण केसरीसिंहाने आधीच महाराजांना सावध केले होते. येथेही शिवरायांच्या कूटनीतीचे कौशल्य दिसून येते. केसरीसिंहाला महाराजांनी आधीच फितवलेले होते. त्याचा निरोप मिळताच महाराज तेथून निसटले. त्यावेळी बहिर्जी नाईक त्यांच्यासोबत होते. बहिर्जींच्या सल्ल्याने त्यांनी दाखवलेल्या चोरवाटेने महाराजांचे सैन्य तेथून निसटले आणि सुखरूप पट्टागडावर, विश्रामगड, पोहोचले. शिवरायांच्या हेरयंत्रणेबद्दल ही जी काही माहिती मिळते, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, कौटिल्याची युद्धनीती महाराजांनी चांगलीच आत्मसात केली होती. गुप्तचर हे राजाचे कान आणि डोळे आहेत, ते राजाचे बलिष्ठ हात आहेत. हे त्यांनी जाणले होते. आपल्या राष्ट्रपुरुषांच्या याच जाणीवेच्या, हेरसंस्थेच्या याच इतिहासाच्या पायावर पुढे स्वतंत्र भारतातील आपल्या हेरसंस्था उभ्या राहिल्या. त्यांचा जन्म झाला, तो मात्र ब्रिटिशांच्या हेरयंत्रणेतून. व्यापारी म्हणून आलेले ब्रिटिश नंतर राज्यकर्ते कसे बनले, हा इतिहास वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही. तो सगळ्यांनाच माहीत आहे. पण या सर्व प्रवासामध्ये प्रारंभी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा पराभवाचा, मानहानीचा सामना करावा लागला होता. त्याचे कारण होते माहितीच्या अभावामध्ये. हा देश अजून त्यांच्यासाठी परकाच होता. येथील भूमी, डोंगर, दर्या, घनदाट अरण्ये, येथील लोक आणि त्यांची संस्कृती यांबाबत ब्रिटिश अजून अनभिज्ञ होते. ते समजून घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होतेच. ब्रिटिश सैन्यातला अवघ्या 23 वर्षांचा एक तरुण लेफ्टनंट मराठीचा भला मोठा 25,000 शब्दांचा कोश तयार करतो, ते काही उगाच नाही. या तरुणाचे नाव जेम्स थॉमस मोल्सवर्थ. त्याच्याही आधी लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी यांनी मराठी, इंग्रजी शब्दकोश तयार केला होता. हे सर्व हा देश, येथील माणसे जाणून घेण्यासाठी. अशी सर्व प्रकारची माहिती राज्यकारभारासाठी, संरक्षणासाठी हवीच असते. सुरुवातीला ब्रिटिशांचे गुप्तचर जाळे छोटे होते, खबरे कमी होते. मराठे आणि म्हैसूर यांच्याशी झालेल्या युद्धात 1778 व 1783 इंग्रजांची मोठी हानी झाली, ती शत्रूबद्दलच्या पुरेशा माहितीच्या अभावामुळेच. हळूहळू यात बदल होत गेला. कंपनी सरकारने हिंदुस्थानातील विविध प्रांतांत आपले खबऱ्यांचे, हरकाऱ्यांचे जाळे तयार केले. लष्करात स्वतंत्र गुप्तचर पथके स्थापन करण्यात आली. हिंदुस्थानातील काही समाज या व्यवसायात पहिल्यापासून रुळलेले होते. उदाहरणार्थ, राजस्थानातील मेविया, टिपू सुलतानाच्या पदरी हरकारे होते. त्यांत प्रामुख्याने कर्नाटकातील बेड समाजाचा समावेश असे. त्यांनाही ब्रिटिशांनी सेवेत घेतले. शिवाय सहाय्य करण्यासाठी येथील सरंजामशहा, संस्थानिक, व्यापारी, धार्मिक नेते हा वर्ग होताच. या सर्व व्यवस्थेचा फायदा त्यांना झाला, तो 1857 च्या बंडात. या बंडाच्या काळात आग्र्यामध्ये विल्यम मूर यांच्या नेतृत्वाखाली गुप्तचर संघटना बांधण्यात आली होती. त्यांच्या अत्यंत विश्वासातला एक हेर होता. तो त्यांना हिंदुस्थानी बंडखोरांची सखोल माहिती पुरवत असे. त्याचे नाव होते घनश्यामदास दुबे. राजा जयकिशनदास नावाच्या जमीनदाराचा तो भाऊ.
यावरून ब्रिटिशांचे हेरांचे जाळे किती खोलवर पसरलेले होते, याची कल्पना यावी. कंपनी सरकारच्या फौजेने दिल्ली जिंकली, ती तर केवळ या हेरांच्या जोरावर. दिल्लीतील हेर यंत्रणेचा प्रमुख होता मेजर हडसन. 25 मे 1857 चे त्याचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात तो लिहितो, गुप्तचर विभाग केवळ माझ्या नियंत्रणात आहे. आणि त्यासाठी माझ्याकडे आहे सर हेनरी यांचा एक जुना मित्र, एकाक्ष मौलवी रजब अली. त्यामुळे मला देशातल्या उत्तमोत्तम बातम्या समजतील. हा मौलवी तशा बातम्या पाठवतही असे. ते कागद कधी चपातीमध्ये, तर कधी बुटांच्या तळात, कधी पागोट्यात, तर कधी एखाद्या शीख व्यक्तीच्या विस्कटलेल्या केसांत लपवून दिल्लीबाहेर पाठवले जात असत. या कामगिरी बदल्यात त्याला देण्यात आले होते तब्बल 10,000 रुपये, तेही रोख. रजब अलीप्रमाणेच मिर्झा इलाही बख्श हाही एक ब्रिटिश हेर तेव्हा दिल्लीत होता. दिल्ली सम्राट बहादूर शाह जफरचा तो व्याही. त्याची मुलगी बहादूर शाहच्या थोरल्या मुलाला दिलेली. पण तो ब्रिटिशांना गोपनीय माहिती पुरवत होता. हेरांचे आणखी एक कार्य म्हणजे घातपात. तेही त्याने केले. यमुनेवरचा पूल उडवून देण्यात त्याने ब्रिटिशांना सहाय्य केले. दिल्लीचा रसदपुरवठा त्यामुळे खंडित झाला. एवढेच नव्हे, तर बहादूर शाहला शरणागतीसाठी तयार करण्यातही त्याचा हात होता. असाच ब्रिटिशांचा आणखी एक हेर तेव्हा दिल्लीत होता. त्याचे नाव मुन्शी जीवनलाल. तो दिल्लीतील ब्रिटिश एजंटाच्या कार्यालयातील सरकारकून. बंडवाल्यांनी दिल्लीत आपले सरकार स्थापन केल्यानंतर त्या विरोधात हेरांचे जाळे विणण्यात याचा पुढाकार होता. पुढे तो रायबहादूर झाला, पण मूळचा कारकूनच. त्यामुळे त्याने आपले हे सगळे कारनामे लिहून ठेवले. त्या दैनंदिनीत एके ठिकाणी तो लिहितो, दिल्लीत लाल किल्ल्यापासून शहरवेशींपर्यंत ठिकठिकाणी बंडवाले काय करत आहेत, हे पाहण्यासाठी मी गिरधारी मिश्र आणि हिरासिंग मिश्र हे 2 ब्राह्मण आणि 2 जाट यांना नेमले. म्हणजे ते जी माहिती देतील, ती लिहून मला माझ्या स्वामींना पोहोचवता येईल. त्याच्या दैनंदिनीतील नोंदींनुसार त्याने यमुनेवरचा पूल उडवण्याच्या कामात मिर्झा इलाही बख्श आणि मौलवी रजब अली यांना मदत केली होती. दिल्लीत बंडखोरांनी बंदुकीची दारू तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. ब्रिटिशांनी तो उडवून लावला. मोठे नुकसान झाले बंडवाल्यांचे. अनेक मजूरही मेले त्यात. हे घातपाती कृत्य केले, ते या 3 हेरांनीच. असे अनेक हेर त्यावेळी दिल्लीत होते. लखनौ, आग्रा, कानपूर ठिकठिकाणी होते. आता त्यांना फितूर, गद्दार म्हटले जाते, एवढेच. या बंडापासून ब्रिटिशांनी खूपच धडे घेतले. त्यातून कंपनी सरकारची सत्ता गेली. हिंदुस्थान राणीच्या साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर झालेला मोठा बदल होता तो गुप्तचर यंत्रणेबाबतचा. 1887 मध्ये स्पेशल ब्रँच ची स्थापना करण्यात आली. त्याआधी ठगी अँड डेकाईटी डिपार्टमेंट होताच. पण आता त्याचे कार्य संपल्यात जमा झाले होते. त्याऐवजी हा नवा विभाग स्थापन करण्यात आला. 1909 मध्ये फ्रेझर आयोगाच्या शिफारशींनुसार प्रांतीय सीआयडीच्या धर्तीवर पोलीस महानिरीक्षकांच्या अधिपत्याखाली सेंट्रल क्रिमिनल इंटेलिजन्स विभाग तयार करण्यात आला. ब्रिटिश भारतामधील पोलीस यंत्रणांना गुन्हेगारी रोखण्याकामी मदत करणे हे या विभागाचे काम. पुढे 1918 मध्ये त्याचेच रूपांतर इंटेलिजन्स डिपार्टमेंट मध्ये करण्यात आले. आता त्याच्यावर जबाबदारी होती राजकीय गोपनीय माहिती मिळवण्याची, स्वातंत्र्य सैनिकांवर नजर ठेवण्याची. 1920 मध्ये जेव्हा स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला, तेव्हा पुन्हा एकदा या विभागाची फेररचना करण्यात आली आणि त्याचे नामांतर करण्यात आले डिरेक्टोरेट ऑफ इंटेलिजन्स ब्युरो, DIB. या विभागाचे कार्यक्षेत्र आता विस्तारले होते. देशाबाहेरील गुप्तचर माहिती काढण्याची जबाबदारीही त्याकडे सोपवण्यात आली होती. फाळणीनंतर या विभागाचेही तुकडे झाले. पण 2 नव्हे, तर 3. एक भारतीय, दुसरा पाकिस्तानी आणि तिसरा ब्रिटिश. DIB मधील ब्रिटिश अधिकारी ब्रिटनला निघून गेले. पाकिस्तानवादी पाकिस्तानात गेले आणि भारतीय अधिकाऱ्यांतून स्वतंत्र सार्वभौम भारताची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा अस्तित्वात आली. तिचे नाव इंटेलिजन्स ब्युरो, IB. ब्रिटिश भारतातील
ठगी अँड डेकॉइटी डिपार्टमेंट ते स्वतंत्र भारतातील इंटेलिजन्स ब्युरो 1830 ते 1947. सुमारे 125 वर्षांचा प्रवास. या प्रवासात सामान्य उत्तर भारतीयांच्या मनात हेरगिरी आणि ठग विभाग हे समीकरण एवढे घट्ट झाले होते की आयबीच्या सिमला ऑफिस इमारतीची ओळख आजही स्थानिकांच्या मनात आहे, ती ठगी हाऊस अशीच. पण आता या विभागाकडे काम होते देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचे. स्वतंत्र भारतात त्याची जबाबदारी सोपवण्यात आली टी. जे. संजीवी पिल्लई यांच्याकडे. ते आयबीचे पहिले प्रमुख. मोठा धामधुमीचा काळ होता तो. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. पाकिस्तानशी एक युद्ध झाले होते. महात्मा गांधींची हत्या करण्यात आली होती. ही घटना म्हणजे भारतीय पोलीस यंत्रणा आणि खास करून आयबीच्या कर्तृत्वावरचा एक काळा डाग. यानंतर 2च वर्षांनी संजीवी यांची बदली झाली आणि आयबीचे संचालक बनले बी. एन. मलिक. भारतीय गुप्तचर विश्वातील एक दंतकथा, लिजंड. गॉड म्हणायचे आयबीतील अधिकारी त्यांना. तब्बल 17 वर्षे, 1950 नंतरची तब्बल 17 वर्षे, ते या संस्थेचे संचालक होते. त्यांच्याच कालावधीत आयबी एक बलिष्ठ गुप्तचर यंत्रणा बनली. ती आता केवळ देशाच्या अंतर्गत आणि बाह्य हेरगिरीचेच काम पाहत नव्हती, तर देशाचे परराष्ट्र धोरण ठरवण्यातही तिचा मोठा वाटा होता. पंडित जवाहरलाल नेहरूंचा मलिक यांच्यावर अत्यंत विश्वास. नेहरूंच्या काळात आयबीचा प्रभाव एवढा होता की 1962च्या युद्धाच्या वेळी चिनी सीमेवर भारतीय लष्कराची ठाणी कोठे असावीत, हेही आयबीचे अधिकारी ठरवत होते आणि त्यांचे ते निर्णय परिणामकारक ठरले होते. हे महत्त्वाचे. पण या युद्धातच आयबीचे अपयश दडलेले होते. चीन भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत होता, याचा सुगावा आयबीला लागला नव्हता. आयबीचे गुप्तचर त्यात कमी पडले. हा या संघटनेच्या कर्तृत्वावरचा काळा डाग. मोठा गदारोळ झाला त्यावरून. सगळीकडून आपल्या गुप्तचर यंत्रणांवर टीका होऊ लागली. त्याचा मोठा फटका बसला, तो मात्र लष्करी गुप्तचर यंत्रणेला, डिरेक्टोरेट ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स ला, DMI ला. दिल्लीच्या सत्तावर्तुळातून DMI अपयशी ठरल्याची टीका होऊ लागली. खरे तर, लष्करी गुप्तचरांचा त्यात काहीही दोष नव्हता. बाह्य हेरगिरीची जबाबदारी मिलिटरी इंटेलिजन्सची नव्हे, तर आयबीचीच होती. त्यावेळी DMIचे संचालक होते ब्रिगेडियर M.N. बत्रा. त्या दोषारोपांनी ते वैतागलेच. देशाला आता तातडीने एका बाह्य हेरगिरी यंत्रणेची आवश्यकता असल्याचे त्यांना वाटू लागले. तेव्हा लष्करप्रमुख होते जनरल जयंतो नाथ चौधरी. त्यांना जाऊन बत्रा भेटले. ही स्वतंत्र बाह्य हेरगिरी यंत्रणेची कल्पना लष्करप्रमुखांनाही पसंत पडली. पण अशी यंत्रणा उभी करायची ती कशी? कशी असेल तिची रचना? त्याचा अभ्यास करण्यासाठी चौधरी बत्रांना घेऊन अमेरिका आणि ब्रिटन येथे गेले. तेथील गुप्तचर यंत्रणांची कार्यपद्धती त्यांनी समजून घेतली. तेथून परतल्यानंतर बत्रा यांनी या नव्या संघटनेची रूपरेषा मांडणारा अभ्यास अहवाल लिहिला. या संघटनेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक असतील, लष्करी अधिकारी असतील. लष्करासाठी शत्रुराष्ट्रांत हेरगिरीचे काम करणे हे तिचे काम असेल. अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी CIA आणि ब्रिटनची MI6 यांच्या धर्तीवर तिचे स्वरूप असेल, असे मत बत्रा यांनी मांडले. तोवर 1965चे युद्ध झाले होते. तेव्हाही आयबी गुप्तमाहिती गोळा करण्यात कमी पडल्याची टीका होत होती. ती सर्वच टीका निराधार असल्याचे R.K. यादव यांच्यासारख्या माजी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु तेव्हा आयबी टीकेचे लक्ष्य बनली होती, हे खरे. आणि त्यामुळेच देशाबाहेर हेरगिरी करणाऱ्या स्वतंत्र संघटनेची आवश्यकता असल्याच्या बत्रा यांच्या मताला बळकटीच आली होती. तोवर ताश्कंद करार झाला होता. देश लालबहादूर शास्त्रीजी यांच्या मृत्यूच्या दुःखात होता. इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती आणि देशाचे संरक्षण मंत्रीपद यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होते. या दोघांनाही हा अहवाल सादर करण्यात आला. यशवंतराव चव्हाण हे तेव्हाचे वरिष्ठ मंत्री.
तेवढेच शक्तिशाली. परंतु ते होते इंदिरा गांधी यांच्या विरोधी गटातले. इंदिरा ही गुंगी गुडिया आहे, कमकुवत पंतप्रधान आहे, असे मानणाऱ्यांतले. त्यांना हा स्वतंत्र बाह्यहेरगिरी यंत्रणेचा प्रस्ताव पसंत पडला. ही यंत्रणा अर्थातच त्यांच्या मंत्रालयाच्या अधिकारात येणार होती. इंदिरा गांधी यांनाही हा प्रस्ताव आवडला होता. परंतु ही यंत्रणा संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत यावी, हे काही त्यांना मान्य नव्हते. त्यांनी ठरवले, स्वतंत्र संघटना उभारायची. परंतु तिच्यावर नियंत्रण असेल पंतप्रधान कार्यालयाचे. निर्णय झाला. पण त्याची जबाबदारी कोणावर सोपवणार? त्यासाठी तेवढीच तगडी व्यक्ती आवश्यक होती. तेव्हा इंदिरा गांधी यांच्यासमोर एकच नाव आले, रामेश्वरनाथ काव. कोण होते ते?